पद्धतीने याचीच एक चाचणी सर लगेच आता पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये पण पाहायला मिळेल. तिकडे अखिलेश आणि काँग्रेस किती एकत्र राहतात आणि ते आत्ताचं पश्चिम बंगालच्या निकालाचा अनालिसिस करून तिकडे काय नवीन गणित आणतात का. कारण इकडे तर ते विरोधात लढले होते, तिकडे समाजवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत. तिकडं कसं प्लॅनिंग करतील युपीमध्ये, कारण आता झालं एक वर्षभरात त्याचं तिकडचं निवडणूक आहे, ते पाहावंच लागेल. तिकडे चाचणी असेल. पाठक सर आहेत आपल्यासोबत. पाठक सर, माझा प्रश्न तुम्हाला बंगाल आणि आसामचा विषय नाही आहे, तिकडे तुमचं दोन्ही एम फॅक्टर्स चालले आहेत. माझा प्रश्न तुम्हाला दक्षिणेत भाजपला हवं तसं यश अजून का नाही मिळत आहे त्याच्याविषयीचा आहे. काय वाटतं तुम्हाला, भाजपा दक्षिणेत कुठं कमी पडतंय? मला विचारलं? हो पाठक सर तुम्हाला. पाठक सर तुम्हालाच. माझा आवाज येतो सर तुम्हाला? प्रश्न परत विचार, मी ऐकू नाही शकलो. माझा प्रश्न आहे की तुमचे दोन एम फॅक्टर जे आहेत ते उत्तरेत चाललेत तुमचे, सॉरी बंगाल आणि आसाममध्ये चाललेत तुमचे, पण तुम्हाला दक्षिणेत अजून हवं तसं यश मिळत नाही. कर्नाटक आहे तुमच्याकडे, पण तामिळनाडू किंवा केरळमध्ये येतोय. माझा आवाज येतो सर तुम्हाला? विश्वास पाठक सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर शिशुपालचा प्रश्न असा होता की जे यश तुम्हाला आता आसाममध्ये मिळत आहे, पश्चिम बंगालमध्ये जे मोठं यश मिळत आहे, मात्र दक्षिणेमध्ये तुम्ही का पिछाडीवर पडताय? तेवढं यश तुम्हाला दक्षिणेमध्ये अजूनही का मिळत नाहीये? विश्वास पाठक जी, आवाज पोहोचतोय आमचा आपल्यापर्यंत? तुमचा आवाज येतोय, बोला ना. प्रश्न असा आहे की पश्चिम बंगाल असेल किंवा आता नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुका असतील, आसाम असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळताना दिसते. उत्तर भारत काहीसा तुमच्या बाजूने आहे, पण दक्षिण भारतात भाजपला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. एक कर्नाटक सारखं राज्य सोडलं तर दक्षिण भारतानं अजूनही भाजपला स्वीकारलेलं नाही. भाजपला ते आउटसाइडर मानतात. हीच धारणा कायम आहे, असं का? बघा, भारतीय जनता पक्ष संपूर्ण भारतामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रवास करतोय. ही गोष्ट बरोबर आहे की कर्नाटकानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ येथे पाहिजे तसं आम्हाला यश मिळत नाही. मात्र आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमची ताकद वाढवतोय. जसं केरळमध्ये आज आमचे 6-7 आमदार निवडून आलेले आहेत. 2016 जर आपण बंगालचा विचार केला तर आमचे फक्त 3 आमदार होते. 2021 मध्ये ते 77 झाले आणि आज आम्ही 200 पर्यंत पोहोचलोय. तर भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धती अशीच आहे की संघटनात्मक दृष्ट्या आपली ताकद वाढवावी, आपले विचार तिथपर्यंत घेऊन जावे. आणि मी याच्या माध्यमातून आसाम आणि बंगालमध्ये एवढंच सांगेल की 12 वर्षानंतर मोदीजी खरं तर प्रधानमंत्री आहे. 12 वर्षानंतर देखील त्यांची जी काही पॉप्युलरिटी आहे ती वाढत जाते आहे. वोट शेअर वाढतच चाललेला आहे. संपूर्ण देश आमच्या पाठीशी आहे. कारण जिथे जिथे डबल इंजिनची सरकार आहे त्या त्या राज्यांमध्ये ज्या प्रकारे प्रगती झाली आहे, सिमिलर प्रगती आपल्या देखील राज्यात व्हावी असा विचार मनात आला. म्हणून 15 वर्षानंतर आम्ही ममता बॅनर्जींसारख्यांना हुसकावून लावतोय. आसाममध्ये आम्ही 3ऱ्यांदा 4थ्यांदा परत निवडून येतोय. पाँडिचेरीमध्ये आमचं सरकार येत आहे आणि तामिळनाडूमध्ये देखील आम्ही एक चांगली मुसंडी मारलेली आहे. खरं तर DMK पक्षाला हरवणं हा एक चॅलेंज होता, पण AIADMच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 70-75 पर्यंत पोहोचलो. मला पूर्ण विश्वास आहे की तामिळनाडूमध्ये देखील NDAचं सरकार बनेल. नक्कीच हा विश्वास तुम्ही व्यक्त करता. त्या तमिळनाडूमध्ये सत्तेची गणितं कशी साधली जातात हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे.